हाय. आज एक सामुद्रिक विद्येचा जो विषय आहे तो थोडासा वेगळ्या आणि इंटरेस्टिंग पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते म्हणजे मराठीतल्या वाक्प्रचारांमधून आपण थोडंसं मुखसामुद्रिक आणि सामुद्रिक शास्त्र समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. त्याचं झालं असं की माझ्या एका व्ह्युअरने मला मेसेज केला की या एका व्हिडिओ मधले काही शब्द जे आहेत ते अतिशय बऱ्याच दिवसांनी एकदा ऐकले आणि अतिशय चपखल बसणारे आहेत, तर ते खूप आवडले म्हणून. तर त्यावेळी माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट सुरू झाली की शब्द ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि ती भाषेचा गाभा आहे. तर आपण शब्दांच्या अंगाने मुखसामुद्रिक समजावून सांगू का आणि कसं सांगता येईल, आणि त्याच्यातून हा व्हिडिओ तयार झालेला आहे. पहा तुम्हाला कसा वाटतोय. तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा. आणि तुम्हाला समजा जर काही वाक्प्रचार वगैरे आठवले, कारण बोली भाषांमध्ये पण अनेक वेगवेगळे असे वाक्प्रचार असतात, तर ते कॉमेंट करा. आपण त्याच्यावर पण एखादा जमलं तर व्हिडिओ करू. कारण की जसं मराठी शुद्ध मराठीमध्ये तसं मला माहितीये की कोकणात पण वेगवेगळ्या वाक्प्रचार आहेत आणि ते खूप इंटरेस्टिंग असतात. तसे विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये पण असणार आहेत. आणि त्या पद्धतीने तुमच्या डोक्यामध्ये कुठले वाक्प्रचार येत आहेत ते पण कॉमेंट करा आणि त्याच्यावर पण एखादा जमलं तर आपण इंटरेस्टिंग व्हिडिओ करूया. तर आपण सुरुवात करताना आज डोक्यापासून करणार आहोत आणि हळूहळू बाकीचा चेहरा आणि बाकीचे जे अवयव आहेत त्याच्याकडे जाणार आहोत. पहिला जो आपण घेणार आहोत तो म्हणजे डोकं किंवा केस असा जो भाग आहे तो. संस्कृतमध्ये एक वचन आहे आणि ते म्हणजे खलवाटो निर्धन क्वचित. खलवाट म्हणजे ज्याच्या डोक्यावर केस नाही आहेत अशी व्यक्ती, आणि निर्धन क्वचित म्हणजे तो क्वचितच निर्धन असतो. आता निर्धन असं म्हटल्यानंतर अगदी त्याच्याकडे पैसेच नाही असा त्याचा अर्थ होत नाही. पूर्वी धन हा शब्द रिसोर्सेस करता पण वापरायचे आणि त्यामुळे निर्धन क्वचित म्हणजे एकतर पैसे नसतील किंवा रिसोर्सेस नसतील असं क्वचित म्हणजे फार क्वचित होतं. अगदी रेग्युलरली असं दिसत नाही, सहसा असं दिसत नाही असा त्याचा अर्थ आहे. तर त्यामुळे खलवाटो निर्धन क्वचित, किंवा आपल्याकडे दुसरा त्याचा एक इंटरेस्टिंग अर्थ आहे आणि तो जास्त आपल्याला माहितीचा आहे आणि तो म्हणजे त्या गोष्टीचा विचार करता करता माझ्या डोक्यावरचे केस गेले असं म्हणतात. आणि त्यामुळे ज्या लोकांच्या डोक्यावरचे केस गेलेले असतात ते फार जास्ती विचार करणारे असतात किंवा मटेरियल गोष्टींबद्दल फार जास्ती विचार करणारे असतात असा त्याचा एक सामुद्रिक अंगाने अर्थ आहे की ज्यावेळी डोक्यावर केस गेलेले असतात त्यावेळी फार जास्ती विचार करणारे असतात किंवा मटेरियल गोष्टींचा फार जास्ती विचार करणारे असतात. तर हा पहिला वाक्प्रचार आपण बघितला की डोक्यावरचे केस गेले माझे एखाद्या गोष्टीचा विचार करताना. दुसरा जो अवयव आपण बघणार आहोत तो म्हणजे कपाळ. आपण म्हणतो की मी त्याला ही गोष्ट सांगितली आणि त्याच्या कपाळावर आठ्या आल्या. आता हा दुसरा वाक्प्रचार आहे की कपाळावर आठ्या येणे, आणि त्याचा अर्थ त्याच्याबद्दल नावड दाखवणे, चिंता वाटणे. ज्या लोकांच्या कपाळावर खूप आठ्या असतात ते फार चिंता करतात किंवा फार काळजी करतात, फार विचार करतात असं म्हणतात. ऍक्च्युली सामुद्रिक शास्त्रामध्ये असं सांगितलंय की कपाळावर जेवढ्या आठ्या असतात त्याच्यावरून वय ठरवतात. पण आता मेडिकल सायन्स मध्ये जे काही डेव्हलपमेंट झालेली आहे त्यानुसार कपाळावरच्या आठ्यांवरून वय वगैरे ठरवण्याच्या फंदात आपण पडू नये. पण त्याच्याऐवजी ज्या लोकांच्या कपाळावर खूप आठ्या असतात ते फार चिंता करणारे, काळजी करणारे, विचार करणारे असे लोक असतात. ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे की डोक्यावरचे केस जाळणं आणि कपाळावरच्या आठ्या. तर व्यवहारामध्ये वागताना जर पटकन एखाद्या माणसाने अशा भुवया वर करून कपाळावर त्याच्या आठ्या आल्या तर आपण सांगितलेली गोष्ट आहे ती त्याला तेवढीशी रुचली नाही, आवडली नाही, किंवा त्याला त्याच्याबद्दल काळजी वाटली, चिंता वाटली असा त्याचा आपण अर्थ घेऊ शकतो. तर हे झालं कपाळाबद्दल. त्याच्या लगेच खाली येतात भुवया, आणि त्याच्याबद्दल आपल्याकडे कुठला वाक्प्रचार आहे तर भुवया उंचावणे असा. त्याच्या भुवया उंचावल्या गेल्या, त्याने मी त्याला ही गोष्ट सांगितल्यावर त्याच्या भुवया उंचावल्या असं आपण म्हणतो. आणि भुवया उंचावणे म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आश्चर्य व्यक्त करणे
किंवा जास्त लक्ष देऊन त्याच्याकडे बघणे किंवा अलर्ट होणे, अशा पद्धतीने भुवया उंचावणं या गोष्टी होतात. तर त्यामुळे ज्यावेळी एखादी व्यक्ती भुवया उंचावते त्यावेळी त्याला काळजी वाटली किंवा जास्त तो अलर्ट झाला. तुम्ही चष्मा, हल्ली बायफोकल चष्मा असतो, पण ज्यावेळी तसा नसतो तर त्यावेळी बऱ्याच माणसांना असं पाहायची सवय असते आणि ते असं पाहताना थोडस मान खाली करून पाहताना बऱ्याचदा अशा भुवया उंचावून बघतात. काय म्हणालास असं करतात. तर ते जे काय म्हणालास आहे ते अटेन्शन देणं, अलर्ट होणं, प्रश्नार्थक पद्धतीने पाहणं, या अँगलनी, या दृष्टीने भुवया उंचावणं जे आहे ते सामान्यपणे होतं. आता त्याच्यानंतर चा जो अवयव येतो तो म्हणजे डोळे, आणि त्याच्यावरचा एक वाक्प्रचार आहे तो म्हणजे डोळे मोठे करणे किंवा डोळे विस्फारणे, असं आपण ज्याला म्हणतो तो डोळे विस्फारणे हा जो वाक्प्रचार आहे तो. तर डोळे विस्फारणे हा वाक्प्रचार आश्चर्य व्यक्त करण्याच्या दृष्टीने वापरला जातो, आणि डोळे मोठे करणे हा वाक्प्रचार जो आहे हा राग आला या अँगलनी किंवा दटावणे, रागावणे या दृष्टीने वापरला जातो. त्यामुळे डोळे मोठे करून समजा त्याच्यामध्ये लालसरपणा असेल, रागाची मुद्रा असेल, तर नॅचरली तो रागाच्या अँगलनी, चिडल्याच्या अँगलनी आहे. आणि जर का केवळ नुसते डोळे विस्फारले तर त्याच्यामध्ये आश्चर्य किंवा अतिशय मोठं आश्चर्य अशा पद्धतीने तो वाक्प्रचार आहे. ऍक्च्युली डोळा हा जो अवयव आहे हा तेज महाभूताचा अवयव आहे, आणि त्यावेळी ज्यावेळी डोळे मोठे होतात त्यावेळी तेज महाभूत, किंवा ज्यावेळी डोळे मोठे असतात त्यावेळी तेज महाभूताचं आधिक्य तिथे दिसतं, आणि त्यामुळे त्याचा संबंध थोडासा चिडण्याशी, रागावण्याशी, मेटाबॉलिझम रेट जो आहे तो शरीरातला वाढण्याशी असतो, आणि त्यामुळे डोळे मोठे करण्याचा किंवा डोळे मोठे असण्याचं जे इंडिकेशन आहे, लक्षण आहे, ते रेट ऑफ मेटाबॉलिझमशी असोसिएटेड आहे, आणि म्हणून डोळे मोठे होणं, विस्फारणं याचा मेटाबॉलिझमशी शरीराचा संबंध आहे. त्याच्यानंतर आपण एखादा वाक्प्रचार बघतो तो कानाचा घेऊया, आणि कानाच्या बाबतीत जर बघितलं तर आपण काय म्हणतो, कान टवकारले. तर कान टवकारले, तुम्ही जर बारीक लक्ष दिलं तर काही माणसांना एखादी गोष्ट ऐकताना असे कान हलवण्याची सवय असते किंवा नॅचरली त्यांचं होतं. तर ज्यावेळी त्यांना लक्ष द्यायचं असतं किंवा त्यांना अटेन्शन द्यायचं असतं जे काही तुम्ही सांगताय त्यावेळी ते कान थोडेसे हलवले जातात, टवकारले जातात. दुसरा एक भाग म्हणजे काही माणसांचे कान असे असतात ज्याला आपण हत्तीसारखे कान म्हणतो किंवा सुपासारखे कान म्हणतो ते. आणि ते जे कान आहेत ते कान सामान्यपणे ज्या माणसांना आवाज फार महत्वाचा असतो, जी ऑडिटरी माणसं असतात किंवा जी आवाजाबद्दल खूपच जागरूक असतात, सेन्सिबल असतात, अशा माणसांचे अनेकदा कान असे असतात. त्याचं सामान्यपणे लक्षण सांगितलं असं जातं की कान जर सुपासारखे असतील तर माणूस, ती व्यक्ती अतिशय इंटेलिजंट असते, पण जर का तुम्ही जास्त लक्ष देऊन बघितलं तर ती व्यक्ती ऑडिटरी असते. तिला आवाजाने समजून घेणं किंवा बोलण्याने समजून घेणं किंवा बोलणं, कम्युनिकेशन याच्यामध्ये त्या व्यक्तीचा जास्त इंटरेस्ट असतो, आणि त्यामुळे ज्यावेळी कुठलीही कानाची मुवमेंट होते, अगदी मायन्यूट आहे ती मुवमेंट, पण तुम्ही ती मुवमेंट बघा, लक्ष द्या, मग तुमच्या लक्षात येईल की अशी माणसं किंवा ज्यांना लक्ष देतात एकदम पटकन, त्यावेळी ते असे कान हलवतात. आणि ते कान टवकारणे असा जो वाक्प्रचार आहे तो आपल्याला तिथे दिसतो, तो म्हणजे कानाच्या ठिकाणी तशा पद्धतीने दिसतो. आणखीन एक इंटरेस्टिंग वाक्प्रचार आपण नाकाबद्दल वापरतो, तो म्हणजे नाक कापलं जाणं किंवा नाक कापलं गेलं किंवा नाक खुपसणं, असा आणखीन एक नाकाच्या बाबतीत वाक्प्रचार आहे. तर नाक ज्या माणसांचं असं पुढे आलेलं असतं, शार्प असतं, पॉइंटेड असतं, त्या लोकांना अनेक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतात, दुसऱ्याच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याची त्यांना एक नॅचरल टेंडन्सी असते. आता ते योग्य ठिकाणी वापरलं तर त्याचा उपयोग आहे दुसऱ्याला मदत करण्याकरता, पण अति झालं तर आपण त्याला नाक खुपसणं असं म्हणतो.
आणि त्यामुळे नाकाचा असा पुढचा जो भाग आहे त्याच्यावरून माणूस आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये किती इंटरेस्ट घेतो हे आपण पाहू शकतो. त्याच्याऐवजी जर का बसकं नाक असेल तर त्या लोकांना ओव्हरऑल त्यांचा जो प्रेझेन्स आहे तो दाखवण्याची, काही गोष्टी दुसऱ्याला सांगण्याची, बोलण्याची थोडीशी नॅचरल भीती वाटते. त्यांना ते असे सहज सांगत नाहीत, सहज बोलत नाहीत, थोडेसे बुजरे, थोडेसे कॉशियस अशा प्रकारची ती माणसं असतात. पब्लिक लाईफ मध्ये अशी असतात आणि त्याच्यावरून नाक कापलं जाणं असा एक जो वाक्प्रचार आहे तो तुम्हाला माहिती आहे की नाक कापलं रामायणातल्या प्रसंगावरून तो पुढे आलेला आहे. पण त्याचा आपल्या दृष्टीने जर का अर्थ घ्यायचा झाला तर तो बसक्या नाकाच्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या दृष्टीने त्यांच्या बुजरेपणाशी त्याचा थोडासा संबंध लागतो. पुढचा एखादा वाक्प्रचार आपण जर बघितला तर आपण तोंडाच्या बद्दल म्हणतो की तोंड वाकडं केलं त्याने. तर त्यामुळे एखाद्या माणसाने आपण बघितलंय मागे की तोंड थोडंसं वाकडं केलं तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीला ती गोष्ट आवडली नाही, पसंत पडली नाही, तो रॅपो मध्ये नाहीये असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यामुळे अगदी पब्लिकली कोणी असं खूप मोठं तोंड वाकडं करत नाही, पण हसताना काही लोक थोडस असं करतात किंवा असं करतात किंवा असं करतात. हे जे खालचा ओठ वाकडं करणं आहे ना ती गोष्ट खूपच न आवडल्याचं लक्षण आहे. आणि ज्यावेळी असं होतं तोंड वाकडं त्यावेळी ते थोडस रॅपो ब्रेक न होण्याचं किंवा ती गोष्ट जी आहे ती न पटण्याचं लक्षण आहे. त्यामुळे तोंड किती आणि कुठला भाग वाकडा होतो किंवा केला जातो त्याच्यावर त्याचं थोडंसं लक्षण बदलतं आणि ते आपण येत्या काही व्हिडिओज मध्ये बघूया. जर का तुम्हाला अशा प्रकारे सामुद्रिक शिकायला आवडत असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आपण आणखी वाक्प्रचारांच्या दृष्टीने सामुद्रिक शास्त्राकडे बघूया. आणि आज आपण इथेच थांबूया. पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काहीतरी अशाच इंटरेस्टिंग पद्धतीने आपल्याला सामुद्रिक शास्त्राकडे पाहता येते का ते पाहूया. आणि आज थांबूया. बाय.